नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच मंडळींनो 6 मेचा एपिसोड तुम्ही पाहत आहात. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण प्रिया ही सदा महिन्याला मारण्यासाठी एका पॉइझनिंगने ती मारण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेस बघा इथे नंदिनी पोहोचणार असते. तर प्रेक्षकांनो, आपण कालच्या भागामध्ये पाहिलं की कृष्णाने प्रियाला चांगलं बैल बनवून शेताची नांगरणी करून घेतलेली आहे. आता प्रेक्षकांनो, यावेळेस बघा इथे प्रिया म्हणत असते की प्लीज सोडा मला, मी खूप दमली आहे, माझं कंबरड मोडायची वेळ आली, अहो बाबा सांगा ना हिला काही, असं म्हटल्यानंतर बघा रविराजी ते प्रियाजवळ येतात आणि सण करून तिच्या कानाखाली एक जोरात वाजवतात आणि त्यावेळेस ते म्हणत असतात की तुला मी माझ्या घरात थारा दिला, ही सर्वात मोठी माझी चूक होती आणि या गोष्टीचा मला सतत पश्चाताप होतोय आणि तू माझी मुलगी असूच शकत नाहीत, अशा मुलीला मी जन्म दिलेला नाही, असं इथे रविराज म्हणत असतात. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा इथे सायली म्हणत असते की प्रिया, तुझ्या या कर्माची फळं तू भोगतीयेस, जे जे तू वाईट कर्म केलेस त्याची शिक्षा तुला आता मिळणारच आणि तू आत्ताच अर्धमेली झाली आहेस, पण जेव्हा तुझं सर्व सत्य सर्वांना कळेल त्यावेळेस तू मेल्याहून मेली होशील. आता प्रेक्षकांनो, यावेळेस बघा इथे कृष्णा जी आहे ती म्हणत असते तुला कोणी थांबायला सांगितले, चल उचल नांगर आणि माझ्या शेताची नांगरणी या टोकापासून ते पुढच्या टोकापर्यंत करून दे. आता प्रेक्षकांनो, यावेळेस बघा इथे सायलीला कृष्णा म्हणत असते, ए सायली पाहतीस नव्हता, असं म्हणून सायली बघा इथे व्हिडिओ कॉलवर इथं प्रियाचे झालेले हाल ते पाहत असते. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस अर्जुन म्हणत असतो की बायको तुला खरं सांगू का, हिचा व्हिडिओ आत्ताच्या आत्ता काढून घे, कारण ज्या वेळेस माझा मूड ऑफ असेल ना त्यावेळेस मग मी हा व्हिडिओ बघेन आणि मग माझा मूड अगदीच फ्रेश होईल. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा प्रिया ही घरी आलेली असते आणि तर सर्व काही केल्यामुळे तिची खरंच खूप चिडचिड होत असते, सर्व भांडे ती अस्ताव्यस्त फेकत असते आणि स्टोर रूममधलं सामान जे आहे ते इकडे तिकडे फेकत असते. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस तिला आठवत असतं की जे पेपर्स लपवण्यासाठी मी किती कष्ट घेतले होते आणि त्यासाठी मी काय काय केलं होतं. आता प्रेक्षकांनो, हे सर्व तिला आठवत असतं. आता ती म्हणत असते की हे अर्जुन सायली मुद्दामून माझ्याबरोबर सगळं वागतायत आणि माझी चारही बाजूने कोंडी होत आहे आणि त्याचबरोबर सायलीची चारही बाजूने सायलीला मदत मिळत आहे, त्यामुळे ती माझ्याबद्दल असं सर्व काही सत्य जे आहे ते सुभेदारांना सांगत आहे. पण आता काही करून सायली अर्जुनच्या मुळावरच घाव घातला पाहिजे, मी बबली लोखंडे जे आहे ज्याचा मेन पुरावा आहे त्याच्यावरच आता घाव घातला पाहिजे. म्हणजेच प्रेक्षकांनो, तिच्या डोक्यामध्ये आता इथे सदा महिन्याला संपवण्याचा विचार चालू असतो. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस काय करू म्हणून ती असा विचार करत असते आणि तेव्हाच बघा ती एका तिच्या माणसाला फोन करते आणि त्यावेळेस त्याला ती सांगत असते की काही करून मला आत्ताच्या आत्ता बोल, आणि त्यावेळेस जो काही प्लॅन आहे तो बघा इथे फोनवर त्या माणसाला ती सविस्तर सांगत असते. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा अर्जुन सायली घरी आलेले आहेत आणि त्यावेळेस सायली म्हणते की बरं झालं कृष्णाने ते पेपर्स लपवताना इथे बघितलं, नाही तर प्रियाने ते पेपर्स सगळे लंपास केले असते. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो की ती मुलगी एवढी हुशार आहे की जरी आपण तिला घरातून बाहेर काढलं तरी बाहेर गेल्यानंतर तिची गैरसोय व्हायला नको आणि सिनियरचे सर्व पैसे ती व्यवस्थितपणे वापरेल असा तिने बंदोबस्त केला होता. आता त्यावेळेस इथे सायली म्हणत असते की फायनलचा रिपोर्ट आला की आपण हिचं सत्य सर्वांना सांगूयात. त्यामुळे अर्जुन बघा इथे डॉक्टरांना कॉल करतो आणि त्यावेळेस तो म्हणतो की DNA रिपोर्ट्स रेडी आहेत का. त्यावेळेस ते डॉक्टर म्हणतात की तुमची केस थोडी कॉम्प्लिकेटेड आहे, परंतु संध्याकाळपर्यंत नक्कीच रिपोर्ट्स मिळतील. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस सायली म्हणत असते की फक्त आजची रात्र आपल्याला मध्ये आहे, मग आपल्याला उद्या तन्वीचा जो खरा चेहरा आहे तो आपण सर्वांसमोर आणणार आहोत. आता प्रेक्षकांनो, इथे बघा प्रिया ही घरातून बाहेर पडत असते आणि तेवढ्यातच तिला अश्विन समोर आलेला दिसतो आणि त्यावेळेस ती म्हणत असते की अश्विन थांब, अरे मला बोलायचे तुझ्याशी, आपल्याला आतमध्ये कोणीच एकमेकांना बोलूही देत नाही आणि भेटूही देत नाही. प्रेक्षकांनो, असं म्हटल्यानंतर अश्विन म्हणत असतो की पण त्यांच्या अगोदर मलाच तुझ्याशी अजिबात काही बोलायचं नाही. त्यावेळेस बघा इथे प्रिया त्याला म्हणत असते की अरे अश्विन, तुला माहिती ना अर्जुन सायली माझ्याबद्दल कधीपासून माझ्या विरोधात आहेत आणि त्यांचा हा प्लॅन आहे की काहीही करून आपल्या दोघांमध्ये फूट पाडायची आहे आणि मला घरातून बाहेर काढायचं आहे. याचा पुरावा माझ्याकडे आहे, तू फक्त सांग, मी तुला सर्व काही पुरावा दाखवते. सगळ्यांसमोर मुद्दाम म्हणून मला काही सांगायचं नव्हतं, पण तुला एकट्याला सर्व माझ्याकडचे पुरावे
जे आहेत ते दाखवायचे होते असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो इथे अश्विन म्हणत असतो की तू काहीही बोललीस तरी माझा तुझ्यावर विश्वास नाही, कारण तू खोटारडी आहेस आणि अर्जुन दादा सायली वहिनीच खरे बोलतायत आणि जरी कोणी काहीही बोललं तरी मलाच तू माझ्या आयुष्यात आता नकोयस. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा मी कशी एकटी वाढली याचं लेक्चर इथं प्रिया अर्जुनला देत असते आणि तेवढ्यातच अस्मिता येते आणि अस्मिता म्हणते तन्वी थांब, अगं प्रत्येक वेळेस मी कशी एकटी आहे, मी आश्रमात कशी वाढले हेच सांगून तू आतापर्यंत अश्विनला घोळात घेतलेस, पण तुला माहिती आहे ना तू ज्याच आश्रमात वाढलीस त्याच आश्रमात सायली देखील लहानाची मोठी झाली आणि पण तुझी जागा तिच्या पायाशी बसण्याची सुद्धा नाही आहे. आणि असं म्हटल्यानंतर ती म्हणते की अगं तुझ्यामध्ये जर थोडीशी जरी लाज शिल्लक असेल ना तर तू आत्ताच्या आत्ता हे घर सोडून चालती हो. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो ती प्रिया म्हणत असते की का मी अजिबात जाणार नाही, कारण मी अश्विनची बायको आहे आणि या घराची सून आहे. असं म्हटल्यानंतर अस्मिता म्हणत असते की आम्ही असं काहीही मानत नाही. आता त्यावेळेस इथे प्रिया म्हणते की अस्मिता आपण किती छान मैत्रिणी होतो ग, किती घट्ट मैत्री होती, आपले विचार एकमेकांना किती जुळत होते, मग तू आता माझ्याशी असं का बोलतीयस. त्यावेळेस अस्मिता म्हणत असते की तोच तर माझा मूर्खपणा झाला आणि मी तुझ्याशी मैत्री केली. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे अस्मिता म्हणत असते की अश्विन हिच्याशी बोलण्यात काहीच फायदा नाही, चल आपण आत्ताच्या आत्ता इथून निघून जाऊयात. असं म्हणून बघा अस्मिता इथून अश्विनला घेऊन जाते. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस इथे प्रिया आवाज देते की असते की अश्विन थांब, तू तर म्हणतोयस ना बोलून सर्व काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, मग थांब तू. असं म्हटल्यानंतर इथे अश्विन काही थांबत नाही. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस इथे प्रिया म्हणत असते की ही अस्मिताची मला बोलायची मजल गेली, आधी स्वतःच्या नवऱ्याकडे बघ, तो बाहेरगावी नवऱ्याचा विचार कर अगोदर. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा इथे सर्वजण आतमध्ये जेवत असतात आणि अस्मिता अश्विन हे तोंड पाडून घरामध्ये आलेले असतात. त्यावेळेस इथे प्रतापराव म्हणतात काय झालं अस्मिता, तू आत्ताच तर बाळाला बाहेर घेऊन जायचं म्हणलीस, मग असा मूड ऑफ करून का आलीयस. त्यावेळेस अस्मिता म्हणत असते की जे घडायला नको तेच झाले, मला बाहेर जिचं तोंड बघायचं नव्हतं तिचंच दिसलं आणि म्हणून माझी चिडचिड झाली, म्हणून मी घरात आले. आता प्रेक्षकांनो यावेळेस सायली म्हणत असते की म्हणजे तुम्हाला प्रिया दिसली, ती कुठे बाहेर जात होती का. अर्जुन म्हणतो की ती कुठे जात होती का. त्यावेळेस बघा इथे अश्विन म्हणतो की मला काय माहितीये, मी काय तिला विचारलं नाही, पण गेली तर बरंच आहे, गे जायलाच पाहिजे तिनं बाहेर. असं म्हटल्यानंतर इथे अश्विन म्हणत असतो की अस्मिता चल तुला कोणत्या औषधांची लिस्ट पाहिजे, चल मी काढून देतो. आता प्रेक्षकांनो इकडे बघा अर्जुन म्हणत असतो की ही प्रिया कुठे गेली असेल, आपल्याला लवकरात लवकर शोध घ्यायला पाहिजे. त्यासाठी इथे सायलीला अर्जुन साईडला बोलवतो आणि तेव्हा तो म्हणत असतो की मी संतोषच्या बायकोचा व्हिडिओ काढून घेतलेला आहे आणि त्यामुळे तो व्हिडिओ संतोषला दाखवण्यासाठी जाणार आहे आणि त्याच्याकडून सर्व काही कबूल करून घेणार आहे. आता प्रेक्षकांनो यावेळी सायली म्हणत असते की माझी तुमच्याबरोबर यायची इच्छा आहे, परंतु आई मला पाठवणार नाहीत. आता प्रेक्षकांनो इकडे प्रिया बघा बाहेर कुठे गेलेली आहे असा विचार करत असताना प्रिया बघा इथे बाहेर एका माणसाला भेटायला आलेली आहे आणि त्याला ती म्हणत असते की काहीही झालं तरी हे काम आजच्या आज व्हायलाच हवं. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस तो माणूस म्हणत असतो की अर्जुन सरांना कळालं तर काही खरं नाही. मग त्यावेळेस ती म्हणत असते की तू पैसे कोणाचे घेतोयस, मी तुला पैसे पाहिजे तेवढे पैसे पोहोचतीये ना, काहीही करून हे काम आजच्या आज व्हायला पाहिजे. म्हणजेच प्रेक्षकांनो ती बघा इथे सदा महिन्याला संपवण्याचं काम इथे त्या माणसाला तिने सोपवलेलं आहे आणि त्यांना एका ठिकाणी घेऊन येण्यासाठी तिने त्या माणसाला सांगितलेलं आहे. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस ती म्हणत असते की फक्त एक काळजी घे, तू CCTV फुटेजमध्ये कुठेही दिसणार नाही आणि ज्या रोडला CC कॅमेरेज असतील त्या साईडने तू अजिबात जाणार नाहीस, एवढंच लक्षात ठेव, मग यश माझंच आहे. आता प्रेक्षकांनो इकडे बघा अर्जुन जो आहे तो संतोषला भेटायला आलेला आहे आणि त्यावेळेस तो एक व्हिडिओ त्याने त्याच्या बायकोचा काढून आणलेला असतो आणि त्यावेळेस त्याच्यामध्ये संतोषची बायको म्हणत असते की अहो तुम्ही ज्या प्रिया मॅडमचं काम करताय, ज्या प्रिया मॅडममुळे तुम्ही हा गुन्हा स्वतःवर घेतला आहे, त्या तुमच्या प्रिया मॅडमनं माझी काय हाल करून ठेवले ते बघा. आणि त्यावेळेस ती म्हणत असते की अर्जुन सायली दोघेही खरंच खूप चांगले माणसं आहेत आणि ते जे काही सांगत आहेत ते प्लीज तुम्ही ऐका आणि त्यांच्या होकारला होकार द्या, ते तुमची नक्कीच सुटका करतील आणि तेच दोघं माझे ऑपरेशन देखील करतील. माझ्या ऑपरेशनसाठी तुम्ही एवढा मोठा गुन्हा स्वतःवर घ्यायची काहीही गरज नव्हती आणि जर तुम्ही हुशार असाल तर आत्ताच्या आत्ता त्या प्रियाच्या विरोधात तुम्ही नक्कीच जे काही सत्य आहे ते सांगा. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा अर्जुन म्हणत असतो की तुझी बायको आता सुखरूप आहे, तिला मी सोडवलेला आहे, तुला बोलायचे का तिच्याशी. असं म्हटल्यानंतर बघा अर्जुन स्वतःचा मोबाईल जो आहे तो संतोषकडे देतो आणि त्यावेळेस बघा संतोष इथं त्याच्या बायकोला व्हिडिओ कॉल करत असतो. आता त्यावेळेस तो इथे त्याच्या बायकोला विचारतोय कशी आहेस तू, सुखरूप आहेस का. त्यावेळेस ती म्हणते की हो मी अतिशय व्यवस्थित आहे आणि मला अर्जुन दादाने आणि सायलीताईने तिथून सोडवलेलं आहे. खरंच ती दोघेही माणसं खूप चांगली आहेत आणि ती जे काही सांगतील ते तुम्ही नक्कीच ऐका, कारण तुम्ही जर माझ्यासाठी कोठडीत राहिलात तर माझं ऑपरेशन होऊन आणि बरी होऊन
होऊन तरी जगू तरी कोणासाठी? जर आपल्याला आपलं आयुष्य व्यवस्थित घालवायचं असेल तर तुम्ही अर्जुन दादा आणि सायलीताई जे काही सांगतील ते नक्कीच ऐका. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा तो म्हणत असतो की बरं ठीक आहे, मी बोलतो तुझ्याशी नंतर, आणि तो कॉल कट करतो. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस अर्जुन म्हणत असतो की मग आता काय विचार आहे, तू इथे कोर्टामध्ये तुझी साक्ष देशील का नाही? असं म्हटल्यानंतर इथे चैतन्य म्हणत असतो की अर्जुन, संतोषला आपण थोडा वेळ द्यायला पाहिजे. त्यावेळेस इथं अर्जुन म्हणत असतो की बरं ठीक आहे, तुला पाहिजे तेवढा वेळ घे, आणि हो, प्रियाच्या विरोधात तू कबुली दिलीस किंवा नाही दिलीस, साक्ष दिली किंवा नाही दिली, तरी तुझ्या बायकोचं ऑपरेशन होणार हे मात्र नक्की. आता त्यावेळेस तो म्हणत असतो की प्रिया मॅडम खरंच असं करू शकतात का? यावेळेस अर्जुन म्हणतो की ती प्रिया काय करू शकते हे फक्त आम्हालाच माहिती आहे. आता प्रेक्षकांनो इकडे बघा, प्रिया ही लपून छपून घरात येत असते आणि त्यावेळेस सायली तिला पाहते. आता तिच्या हातामध्ये कसली तरी चिठ्ठी सायलीला दिसते, त्यामुळे सायली मुद्दाम होऊन तिच्या पायामध्ये पाय घालून तिला खाली पडते, आणि त्याच वेळेस बघा तिची चिठ्ठी जी आहे ती खाली पडते आणि सायली पायाने खाली दाबून घेत असते. आता प्रेक्षकांना त्यावेळेस ती म्हणत असते की मी माझ्या वाटेने व्यवस्थित जात होते, तू का मध्ये आलीस? असं म्हटल्यानंतर सायली म्हणत असते की तुला असे छोटे मोठे धक्के बसायलाच पाहिजे, त्याशिवाय तू काही वटणीवर येणार नाही, आणि हो, तू सरळ मार्गाने कधी चालू शकतच नाहीस, तुझा मार्ग सतत वाकडाच असतो. असं म्हटल्यानंतर ती प्रिया म्हणत असते काय तू म्हणाली होतीस ना मला या घरातून बाहेर काढणार, मग त्याचं काय झालं? यावेळेस ती म्हणत असते की मी सुभेदारांच्या घरात तर शिरलेच, परंतु असंच अश्विनच्या मनातही शिरेन. असं म्हटल्यानंतर बघा इथे प्रिया म्हणत असते की तू जो तुझा फाजील आत्मविश्वास आहे, वांजोटा आत्मविश्वास आहे, तो नक्कीच मी खोडून काढेन. असं म्हणून बघा तिथून तावातावाने प्रिया निघून जात असते. आता ती गेल्यानंतर बघा सायलीचा जो एम असतो तो पूर्ण झालेला असतो, म्हणजे तिला तिच्या हातातून ती चिठ्ठी घ्यायची असते, आणि तिनं तसं केलेलंही असतं. आता प्रेक्षकांनो तेवढ्यातच अर्जुन तिथे येतो, आणि त्यावेळेस बघा ती अर्जुनला म्हणत असते की अहो, मी मुद्दाम होऊन प्रियाला खाली पाडलं आणि तिच्या जवळ मला ही गोष्ट सापडली. मग त्यावेळेस तो बघतो तर काय, कसल्या तरी औषधांची तिथे चिठ्ठी असते. आता प्रेक्षकांनो इथे सांगितल्याप्रमाणे प्रियाचं तो काम जे आहे तो माणूस करत असतो, आणि तो वाट पाहत असतो की जयेशने चैतन्याच्या घरातून बाहेर पडण्याची, आणि त्यावेळेस त्याला माहीत असतं की तेच सदा मैना लपवलेले आहेत. आता जयेश हा तिथून बाहेर पडतो, आणि तो बाहेर पडता क्षणी तो माणूस जो आहे तो चैतन्याच्या घरात जातो. आता प्रेक्षकांनो इथे बघा मैना आणि सदा एकमेकांशी गप्पा मारत असतात. त्यावेळेस सदा म्हणत असतो की तू काहीतरी पहिल्या जन्मामध्ये पाप केलंस, म्हणूनच ह्या जन्मामध्ये बबलीसारखी पोरगी तुझ्या पोटी जन्माला आली. आणि त्यावेळेस बघा ती म्हणत असते की हो, अवदसा ही जन्माला आली, तुम्हीच काहीतरी पाप केलं असेल. आणि प्रेक्षकांनो तेवढ्यातच तो माणूस तिथे येतो, आणि त्यावेळेस तो म्हणत असतो की चला चला लवकर चला. असं म्हटल्यानंतर सदा म्हणतो की कुठं जायचंय, थांबा जयेशला तरी येऊ द्या. त्यावेळेस तो म्हणतो की नाही, आपल्याकडे एवढा वेळ नाही, मला अर्जुन सरांनी पाठवलेला आहे, मी त्यांच्या ऑफिसमधूनच आलेलो आहे, आणि प्रिया मॅडमना इथं तुमचा इथला पत्ता कळालेला आहे, त्यामुळे ती कधीही इथं येऊ शकते, म्हणून आपल्याला लवकरात लवकर इथून हलायला पाहिजे. त्यावेळेस इथे मैना म्हणत असते की थांबा, मी सायलीताईला कॉल करते. त्यावेळेस इथे तो म्हणत असतो की नाही इथे त्यांना कॉल करू सर, जर ती प्रिया इथे आली तर आपलं काही खरं नाही. असं म्हटल्यानंतर ते म्हणते की बरं थांबा, आम्ही सामान घेऊन येतो. आता प्रेक्षकांना इकडे बघा ती जी चिठ्ठी आहे, औषधांची चिठ्ठी आहे, इथे अर्जुन अश्विनला दाखवत असतो, आणि अश्विन म्हणतो की हे कसलं तरी स्लो पॉइझन आहे, आणि हे जर एखाद्या माणसाच्या शरीरात जर गेलं तर त्या माणसाची काही तासांमध्येच डेथ होते. आता प्रेक्षकांनो हे ऐकून हे पॉइझन प्रियाजवळ कसं काय आलं असा इथे अर्जुनला धक्काच बसलेला असतो. त्यावेळेस अश्विन म्हणतो की हे तुम्हाला कुठे भेटलं? त्यावेळेस हे दोघंही काही सत्य सांगत नाही. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की एका केसमध्ये मला एका क्लायंटने ही चिठ्ठी दिलेली आहे, आणि त्यामुळे आम्हाला ही चिठ्ठी खूप महत्त्वाची आहे, पण हे तुला विचारायचं होतं, म्हणूनच तुला मी इथे बोलवलं होतं. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस अश्विन म्हणत असतो की याच्यामुळे कोणाची डेथ झाली नसेल म्हणून तरी बरं होईल, कारण ही याच्यामुळे डेथ झाली तर कळणार सुद्धा नाही की नेमकी डेथ कशामुळे झाली. आता प्रेक्षकांनो ते अश्विन तिथून निघून गेल्यानंतर सायली म्हणत असते की अहो, आता प्रियाला कुणाला मारायचा प्लॅन चालू असेल तर प्रेक्षकांनो प्रियाच्या डोक्यामध्ये इथे बघा सदा महिन्याला संपवण्याचा प्लॅन चालू असतो ना, अगदी तिच्या प्लॅननुसार सर्व काही घडत असतं. आता तो माणूस जो आहे तो बघा इथे सदा महिन्याला घेऊन आलेला असतो. त्यावेळेस इथे महिना म्हणत असते की काय हो, तुम्ही तर म्हटलात आश्रमात जायचंय, मग इथे का? त्यावेळेस त्याला आठवतं की प्रियाने सांगितलं आहे जिथे की सीसी कॅमेराज आहे तिथून आपल्याला जायचं नाही. त्यावेळेस तो सदाला इथे सांगत असतो की पुढे सीसी कॅमेराज आहेत आणि आपल्याला तिथून जायचं नाही, कारण प्रिया आपल्याला कुठूनही पाहू शकते, जर तिला माहीत झालं की तुम्ही इकडे आहात तर ती नक्कीच तुमचा पाठलाग करेल. असं म्हटल्यानंतर तो म्हणतो की इथून आपल्याला चालतच जायचं आहे. आता प्रेक्षकांनो यांचं जे बोलणं चालू असतं त्यावेळेस इथे बघा सदा म्हणत असतो की नाही नको, माझी आधीच तब्येत बरी नाही,
तेव्हा तो म्हणतो की नाही, थोडेच अंतरावर ते आश्रम आहे. आता प्रेक्षकांनो इकडे बघा, यांचं सर्व बोलणं ते आनंदी ऐकत असते आणि आनंदीला कसला तरी डाऊट येतो, कारण तो माणूस म्हणत असतो की आपल्याला CC कॅमेराजमधून जायचं नाही आणि तिला सदा मैना दोघेही ओळखीचे असतात. त्यामुळे त्यांचा पाठलाग करत बघा ती त्यांच्या मागावर जात असते. पुढे तो माणूस असतो, त्यांच्या मागे सदा मैना जात असतात, त्यांच्या मागे बघा आनंदी त्यांचा पाठलाग करत असते. आता प्रेक्षकांनो थोड्याच अंतरावर गेल्यावर बघा आनंदीला भाजीपाल्यांचा सुगंध जो आहे तो येत असतो आणि तिथून पुढे गेल्यानंतर वड्या तळण्याचा तिला वास येत असतो आणि त्यावरून ती म्हणत असते की अगोदर भाजीपाल्यांचा वास, नंतर वड्यांचा वास आणि थोड्याच अंतरावर गेल्यावर परत घंटाचा नाद जो आहे मंदिरातील तो तिला कानावर पडतो आणि त्यावेळेस ती म्हणते की म्हणजेच इथे जवळपास मंदिर देखील आहे. असाच प्रेक्षकांनो पाठलाग करत करत बघा ती सदा मैनाच्या मागोमाग येत असते आणि तेवढ्याच वेळात इथे सदा जो आहे तो सदा म्हणत असतो की मला ना खूप थकल्यासारखं होते, मला माझा घसा अगदी कोरडा पडलाय. त्यावेळेस इथे मैना म्हणत असते की अहो आले, आता आश्रम आले, आपण आतमध्ये गेलो की मी पहिलं तुम्हाला पाणी देते. आता प्रेक्षकांनो इथे बघा तो माणूस या दोघांना आतमध्ये घेऊन जात असतो आणि त्यांच्या मागोमाग बघा इथे आनंदी येते, परंतु आनंदी त्या गेटपर्यंत पोहोचायच्या अगोदरच त्या माणसाने ते गेट बंद करून घेतलेलं असतं. आनंदीला डाऊट येतो की ते दोघे इथे आतमध्येच गेली असणार आणि ती बघा तिथे जवळपास इकडे तिकडे फिरत असते. तेवढ्यातच तो माणूस जो आहे तो बाहेर येतो आणि त्यावेळेस तो म्हणत असतो काय मॅडम तुम्ही इथे कशाला आलाय. त्यावेळेस ती म्हणते अहो आतमध्ये काय चालू आहे. तेव्हा तो म्हणत असतो की अहो आतमध्ये सत्संग आहे आणि भाविकांना आतमध्ये सोडण्याची वेळ आता संपलेली आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही निघा इथून. असं म्हटल्यानंतर बघा आनंदी तिथून बाहेर फिरते आणि त्यावेळेस तिच्या लक्षात येतं की हा माणूस जो आहे तो पूर्णपणे खोटं बोलत असतो. त्यामुळे ती म्हणते की मला काहीही करून सायलीला कॉल करायला पाहिजे. आता प्रेक्षकांनो आनंदी इथे सायलीला कॉल करत असते आणि जे काही सर्व घडलं ते इथे बघा डिटेलमध्ये इथे सायलीला सांगत असते. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस सायली लगेचच इथे नंदिनीला कॉल करते आणि प्रेक्षकांनो पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत की आपण नंदिनी जी आहे ती प्रियापर्यंत पोहोचेल का आणि सदा मैनाचा जीव ती वाचवेल का. तर प्रेक्षकांनो तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि उद्याचा भाग पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.